नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अजून एक नवीन नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. हे नोटिफिकेशन आहे NICLचं, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचं. आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचं हे नोटिफिकेशन मोठ्या प्रमाणात या ज्या जागा आहेत या भरणार आहे. तब्बल 274 पेक्षा जास्त जागांची ही भरती मित्रांनो, याची ही जाहिरात ही आलेली आहे. आणि या पूर्ण नोटिफिकेशनबद्दल, जाहिरातीबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, याला नेमकं कोण अप्लाय करू शकतं, असे बरेच प्रश्न वेगवेगळे की याचं क्वालिफिकेशन काय आहे. कारण या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या जनरलिस्टच्या आणि स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागांसाठीची ही भरती परीक्षा मित्रांनो आहे. तर नेमकं याच्यात क्वालिफिकेशन काय काय असणार आहे, त्यानंतर वयाची अट काय आहे, सिलेबस काय आहे, एक्झामची फीस किती असणार आहे, एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही जी PDF NICLची आहे याची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, बघूया NICLच्या या ज्या 274 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत नेमका याचा क्रायटेरिया काय काय आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या नोटिफिकेशनचा आपण ते बघूया. काही डाऊट जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त एलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, बघूया रिक्रुटमेंट ऑफ 274 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स AOच्या जागा मित्रांनो या आहेत जनरलिस्ट अँड स्पेशलिस्ट स्केल 1च्या. ठीक आहे, 274 वॅकन्सीज आहेत. ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे इम्पॉर्टंट ज्या तारखा आहेत, डेट्स आहेत, त्याच्याबद्दल बघूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात 2 जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. म्हणजे थोडक्यात नवीन वर्षात ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. आणि त्याची लास्ट डेट मित्रांनो असणार आहे 22 जानेवारी 2024. त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशनची फीस सुद्धा तुम्हाला याच तारखांमध्ये 2 जानेवारी आणि 24 जानेवारीच्या मध्ये तुम्हाला करायची आहे. आणि ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे CBT, कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट होणार आहे फेज 1, ती नंतर कळवण्यात येणार आहे. त्यानंतर कॉल लेटर एक्झामच्या 7-8 दिवस आधी आपल्याला मिळणार आहे. आणि ही जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये फेज 2 जी आहे ना, ती सुद्धा मित्रांनो हिंदी ऑफिसर्स एक्झाम आणि फेज 2 ची ही पण नंतर कळवण्यात येणार आहे. या इम्पॉर्टंट डेट्स मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. यानंतर बघूया की नेमक्या या पोस्ट किती आहेत आणि कोणकोणत्या. बघा, स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पण याच्यामध्ये पोस्ट आहेत, त्याही बघूयात. आता मी नेहमी सांगत असतो की जिथं जनरलिस्टच्या जागा आणि स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा असतात तिथे जनरलिस्टच्या जागा या खूप जास्त असतात मित्रांनो. इथे बघूया तसंच काही चित्र आहे का ते. आता स्पेशलिस्टच्या ज्या ऑफिसरच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स MBBSच्या 28 वॅकन्सीज आहेत. लीगल, फायनान्स, ॲक्च्युरियल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि हिंदी राजभाषा ऑफिसर, अशा सगळ्या मिळून मित्रांनो या ओपन कॅटेगरीसाठी 57 वॅकन्सीज आहेत. OBC साठी 33 आहेत, SC 26, ST 12, EWS 14 आणि बाकी सगळ्या जे आहेत त्या उर्वरित त्या इथे दिलेल्या आहेत, मेन्शन केलेल्या आहेत. आता या झाल्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या वॅकन्सीज. ठीक आहे, आणि त्याच्या कोणत्या कोणत्या याच्यासाठी आहे म्हणजे डॉक्टर्स, लीगल, फायनान्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मित्रांनो राजभाषा ऑफिसर हिंदीचे आहे ना. त्याच्यामध्ये जनरलिस्टच्या ज्या जागा आहेत या सगळ्यात जास्त नेहमीप्रमाणे इथे बघायला मिळतात. 130 जागा, 130 वॅकन्सीज मित्रांनो आहेत. आणि या 130 मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 68, OBC साठी 24, SC 18, ST 7, EWS 13 आणि बाकी जे रिझर्वेशन आहे ते इथे दिलेलं आहे त्यांच्या जागा. तर या पद्धतीनं
जनरलिस्टच्या जागा 130 130 या जनरलिस्टच्या जागा आहेत. आता या सगळ्या ज्या जे म्हणजे इथे दिलेले आहेत किंवा लीगल, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा हिंदी राजभाषा, जनरलिस्ट, तर याचं नेमकं क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे ते मित्रांनो मी इथे पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघायचा, ऐकायचा आहे आणि मगच मित्रांनो अप्लाय तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. बघूया जे महत्त्वाचं आहे ते बघूया. आता इथे प्रोबेशन आहेत मित्रांनो. सिलेक्शन झाल्याच्या नंतर 1 इयरचं जे आहे हे प्रोबेशन असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्शनच्या नंतर एक गॅरंटी बॉन्ड तुमच्याकडनं मित्रांनो ते घेणार आहे. तो जो बॉन्ड आहे तो इथे बघायचं सगळं दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. गॅरंटी बॉन्ड आहे मित्रांनो. जॉईनिंगच्या आधी तुमच्याकडनं हा गॅरंटी बॉन्ड ते करून घेणार आहे आणि इथे बघा, इथे बिफोर जॉइनिंग ॲज अ प्रोफेशनल द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू गिव्ह ॲन अंडरटेकिंग टू सर्व द कंपनी मिनिमम फॉर अ पिरियड ऑफ 4 years including प्रोबेशन पिरियड. ॲटलीस्ट 4 वर्षाचा गॅरंटी बॉन्ड मित्रांनो असणार आहे प्रोबेशन पिरियड धरून. ठीक आहे, तर हा बॉन्ड तुम्हाला तिथे द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे बघा याचं जी सॅलरी असणार आहे ती बघूयात आपण. बेसिक पे जे आहे 50,925 रुपये आहे. 50,925 टू 85,925, थोडक्यात 85,000 रुपीज अप्रॉक्सिमेटली पर मंथ सॅलरी मित्रांनो ही असणार आहे. जबरदस्त सॅलरी आहे. 85,000 सॅलरी मित्रांनो इथे असणार आहे. बघूयात आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे स्पेशलिस्ट ऑफिसरला अप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी आणि जनरलिस्टसाठी कोणते कोणते असणार आहेत आपण ते बघूयात. आधी सांगून टाकतो मित्रांनो की जनरलिस्ट या पदासाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल फक्त तर मित्रांनो याला आपल्याला अप्लाय करता येणार आहे तुम्हाला सगळ्यांना. पर्सेंटेजची काही अट आहे का ते मात्र पुढे आपण बघूया. त्याला काही पर्सेंटेज लागणार आहे का. आता याच्यामध्ये ज्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ज्याच्या डॉक्टर्स साठीची जी म्हणजे जी पोस्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये MBBS, MD, MS और PG मेडिकल डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी या पद्धतीचं हे क्वालिफिकेशन आहे. लीगल साठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे लॉ मध्ये. त्यानंतर 60% मार्क्स मित्रांनो इथे कंपल्सरी आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि SC ST कॅटेगरीसाठी 55% मार्क्स आहे. फायनान्स साठी चार्टर्ड अकाउंट, कॉस्ट अकाउंट किंवा बीकॉम आणि एमकॉम जरी असलं तरी चालेल मित्रांनो. पुन्हा तेच आहे ओपन कॅटेगरी 60% आणि SC ST कॅटेगरीसाठी 55% मार्क्स आहे. पुढे जाऊया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी BE BTech ME MTech कम्प्युटर सायन्स ही डिग्री असणारे MCA कंप्लीट असणारे सुद्धा मित्रांनो याला अप्लाय करू शकतात. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग BE BTech ME MTech ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये झालेले याला अप्लाय करू शकतात. जनरलिस्ट ऑफिसरच्या ज्या जागा 130 आहेत यासाठी मित्रांनो ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट असलं तर खूपच चांगलं. ग्रॅज्युएट सुद्धा अप्लाय करू शकतात, पोस्ट ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात. 60% मार्क्स ओपन कॅटेगरी, SC ST 55% मार्क्स आहे. ठीक आहे. हिंदी राजभाषासाठीचं जे आहे मित्रांनो इथे बघून घ्या. मास्टर डिग्री पाहिजे युनिव्हर्सिटीची हिंदी मध्ये आणि इंग्लिश सब्जेक्ट कंपल्सरी आहे मित्रांनो डिग्री लेवलच्या वेळेस. बाकी सगळं जे वरती दिलेलं आहे तेच सेम इकडे मित्रांनो आहे. बघूया. चला पुढे बघूया. नेक्स्ट बाकी एज महत्वाचा क्रायटेरिया मित्रांनो आहे. एज जे आहे एज काय असणार आहे ते मिनिमम 21 इयर्स आहे, मॅक्सिमम 30 इयर्स आहे. मिनिमम 21 इयर, मॅक्सिमम 30 इयर्स. रिझर्वेशन SC ST OBC आणि बाकीचे जे आहे ते नेहमीप्रमाणे 5 इयर्स 3 इयर्स 10 इयर्स आहे. त्यानंतर जो कॅन्डिडेट आहे त्याचे जे एज जे मित्रांनो आहे ते मिनिमम 21 आणि मॅक्सिमम 30 जे असणार आहे ते काउंट कधीपर्यंत होणार आहे
ते 1/12/2023 पर्यंतचं हे एज काउंट होणार आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ असा होतो की जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे त्याचा जो जन्म आहे तो 2 डिसेंबर 1993 च्या आधी नसावा आणि 1 डिसेंबर 2002 च्या नंतर नसावा. लक्षात ठेवा इथे. चला पुढे जाऊया. एक्स सर्व्हिसमॅन साठीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन इथे दिलेल्या आहेत. आपण डायरेक्ट मित्रांनो आता पॅटर्न कडे जाऊया की नेमका पॅटर्न हा कसा या सगळ्याचा असणार आहे. इथे बघूया एक्झाम पॅटर्न काय आहे. प्रिलिमिनरी एक्झाम आहे फेज 1. ठीक आहे मित्रांनो. इथे हिंदी ऑफिसर्स सोडून जे आहे जी एक्झाम असणार आहे ती कशी असणार आहे. इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग आणि क्वांट. म्हणजे थोडक्यात जे बँकांच्या एक्झामची तयारी करणारे जे कॅन्डिडेट आहे ज्या पद्धतीने तयारी करतात जो पॅटर्न आहे सेम पॅटर्न मित्रांनो आहे. इंग्लिश, क्वांट आणि रिजनिंग. इंग्लिश 30 मार्क्स आहे, 35 क्वेश्चन रिजनिंग आणि 35 क्वेश्चन क्वांटचे आहे. सगळ्यांना 20 मिनिट टाइम आहे. असा 60 मिनिट असणार आहे. सेपरेट टायमिंग आहे आणि मॅक्सिमम मार्क्स 100 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जो रिजनिंग आणि क्वांटचा जो सेक्शन असणार आहे हे दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. आयदर हिंदी और इंग्लिश. तुम्हाला जी वाटेल तुम्ही ती त्यामध्ये जाऊन तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता, सॉल्व करू शकता मित्रांनो. बघूया इकडे फेज 2 जी आहे ती मेन्स जी एक्झाम आहे ती पण मित्रांनो इथे दिलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघून घेऊ. फॉर जर्नलिस्ट साठीची जी मेन्स असणार आहे ती आपण बघूया. येस. टेस्ट ऑफ रिजनिंग 50 क्वेश्चन आहे, 50 मार्क्स आहे, 40 मिनिट आहे. इंग्लिश हिंदी एक्झामचं मीडियम असणार आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन, 50 मार्क्स. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश 40 मिनिट सेपरेट आहे. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, 50 मार्क्स. हिंदी इंग्लिश आणि 30 मिनिट. टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज तब्बल 50 मार्क मित्रांनो आहे, 30 मिनिट. आणि क्वांट 50 क्वेश्चन, 50 मार्क्स, 40 मिनिट. असे टोटल नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते 250 आहेत. आणि मित्रांनो इथे जो टायमिंग असणार आहे तो तुम्हाला सगळ्यांना इथे सेपरेट टायमिंग प्रत्येक सेक्शन साठी अलाउड केलेला आहे. आणि ज्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ज्या पोस्ट असणार आहेत त्याच्यासाठीची जी मेन्सची एक्झाम आहे जनरलिस्ट ऑफिसर मी आधी जे सांगितले ते जनरलिस्ट साठी आहे आणि स्पेशलिस्ट साठीच्या पण इथे मित्रांनो सेम आहे. इथे सेम सगळा क्रायटेरिया आहे. फक्त इथे जो मॅक्सिमम मार्क्स वगैरे जे आहेत ते थोडे कमी जास्त झालेले आहेत. आपण तरी बघूया. सेक्शन फर्स्ट जो आहे टेस्ट ऑफ रिजनिंग 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क्स आहे, 35 मिनिट आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन, 40 मार्क्स, 30 मिनिट. टेस्ट ऑफ अवेअरनेस 40 क्वेश्चन, 40 मार्क्स, 20 मिनिट आहे. टेस्ट ऑफ कंप्यूटर नॉलेज 40 क्वेश्चन, 40 मार्क्स 25 मिनिट्स आहे. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स 40 क्वेश्चन, 40 मार्क्स, 35 मिनिट आहे. आणि स्पेशलिस्ट ऑफिसर साठीचं जे प्रोफेशनल नॉलेज जो टेक्निकल सब्जेक्ट असणारा प्रोफेशनल नॉलेजचा 50 क्वेश्चन, 50 मार्क्स. इंग्लिश हिंदी मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे, 35 मिनिट आहे. टोटल नंबर ऑफ मार्क्स 250 आहे आणि बाकी सगळं सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो जो डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण आहे हे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 30 मार्क्सची आहे. त्याच्यामध्ये एसे 10 मार्क्स, प्रेझेंट रायटिंग 10 मार्क्स, कॉम्प्रिहेन्शन 10 मार्क्स. ठीक आहे. अशी 30 मिनिटाची असणार आहे आणि सेपरेट मित्रांनो ती होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मेन्सच्या नंतर. ओके चला बघूया पुढे मित्रांनो. इकडे हिंदी राजभाषा ऑफिसर साठीचं सुद्धा इथे सगळं मेन्शन केलेलं आहे. सेम आहे. आपण जे आता याच्यासाठी बघितलंय स्पेशलिस्ट ऑफिसर साठीच्या त्या सेम क्रायटेरिया इथे आहे मित्रांनो. Candidate will be shortlisted for interview on the basis of overall mark score in the online examination after evaluation as above.
मित्रांनो याच्यात इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यू हे मेंसच्या एक्झाम मध्ये आपल्या तुमचा जो ओव्हरऑल जे मार्क्स असणार आहेत ऑनलाईन एक्झामिनेशनचे त्याचा स्कोर आणि ते सगळं मित्रांनो लक्षात घेऊन तुम्ही शॉर्टलिस्ट होणार आहात इंटरव्ह्यू साठीचं, ठीक आहे। तर या पद्धतीने मित्रांनो हे एक चांगलं नोटिफिकेशन जे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले कॅन्डिडेट आहेत किंवा मित्रांनो ज्यांना स्पेशलिस्ट ऑफिसर्स म्हणून जे इंटरेस्टेड आहेत तर हे चांगलं नोटिफिकेशन मित्रांनो हे आउट झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की संपूर्ण माहिती जी फॉर्म भरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या दृष्टीने ती सगळी मला असं वाटतं आपण कव्हर केलेली आहे। आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असेल तर बोर्डेज करियर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा मित्रांनो करू शकता। 85,000 85,000 सॅलरी असणारे नोटिफिकेशन आहे। सो चान्स बिलकुल तुम्हाला गमवायचा नाही आहे। तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, 60% मार्क्स आहे, ओपन कॅटेगरी SC ST 55%, तर जनरलिस्ट ऑफिसरसाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना अप्लाय करायचा आहे आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे। लाईक करा आणि बोर्डेज करियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।